नमस्कार मित्रांनो, आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्सचे सम सॉल्व करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 259 वरचा इलस्ट्रेशन 4 सॉल्व करणार आहोत. इलस्ट्रेशन 4 रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स. आता हा टेक्स्टबुक मध्ये सम असं अज्युम करून सॉल्व केला आहे की ट्रायल बॅलन्स अजून प्रिपेअर केलेलं नाहीये. ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करायच्या आधी आपल्याला हे एरर्स सापडले आहेत आणि ते आपण रेक्टिफाय करत आहोत. तर illustration 1, goods for rupees 7,500 were purchased from Vaishali traders on credit but no entry has yet been passed. आता सगळ्यात सोपं रेक्टिफिकेशन ऑफ एरर म्हणजे काय? एंट्री मारायचं विसरलो, मग काय मारा आता ती. हे सगळ्यात सिंपल फॉर्म ऑफ रेक्टिफिकेशन ऑफ एरर आहे. म्हणजे जशी ओरिजिनल एंट्री मारायला हवी होती ती आपण मारणार. मग ट्रान्झॅक्शन काय आहे? 7,500चं गुड्स परचेस केलंय क्रेडिटवरती, म्हणजे एक नॉर्मल क्रेडिट परचेसची एंट्री आपल्याला पास करायचं आहे. तर परचेसची एंट्री आपण कशी पास करतो? ॲज अन एक्सपेन्स म्हटलं तर डेबिट द एक्सपेन्स या रूलप्रमाणे आपण परचेसेसला डेबिट करतो. जर तुम्ही गुड्सच्या दृष्टीने बघत असाल तर गुड्स आत येत आहेत आणि जेव्हा गुड्स आत येत असतात तेव्हा आपण त्याला डेबिट करतो. म्हणून परचेसला आपण करणार डेबिट, परचेस अकाउंट डेबिट 7,500 टू जो कोण क्रेडिटर आहे. म्हणजे काय, आपण गुड्स क्रेडिटवर घेतले ना, तर कोणीतरी आपल्याला गुड्स दिले तर आपण क्रेडिट द गिवर या रूलप्रमाणे आपण वैशाली ट्रेडर्सला क्रेडिट करणार. टू वैशाली ट्रेडर्स अकाउंट 7,500. ह्यामध्ये स्पेसिफिक असं रेक्टिफिकेशन काही नाही आहे. विसरलो होतो मारून टाकली. फक्त नरेशनमध्ये आपण लिहू, प्रॅक्टिकली असं रेक्टिफाईड वगैरे पण लिहिणार नाही. विसरलो होतो, एंट्री पास केली, झालं असं होतं. तर एक्झाममध्ये लिहायचं आहे म्हणून आपण नरेशनमध्ये नाव रेक्टिफाईड वगैरे असं लिहितो. मग आता नरेशन काय येणार? आपल्याला क्वेश्चनमधूनच नरेशन मिळणार. बिंग नो एंट्री ऑफ क्रेडिट परचेस वॉज पास्ड, नाव पास्ट अँड रेक्टिफाईड. किंवा जसं टेक्स्टबुकमध्ये लिहिलं आहे तसं, बिंग क्रेडिट परचेसेस फ्रॉम वैशाली ट्रेडर्स वेर ओमिटेड टू बी रेकॉर्डेड, नाव रेक्टिफाईड. तर मग आपण लिहूया, बिंग नो एंट्री फॉर क्रेडिट परचेस्ड was passed, now rectified. आता क्वेश्चन 2 तसाच आहे. परचेस रिटर्न फॉर ₹2,000 नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. परत एरर ऑफ ओमिशन आहे. एंट्री नाही पास केली होती, आता पास केली आणि रेक्टिफाय केली, असंच होणार ना. परचेस रिटर्नची एंट्री कशी होते? परचेस रिटर्नला आपण काय करतो? गुड्स बाहेर चालल्यात ना, बाहेर जाताना आपण परचेस रिटर्नला मग काय करणार? क्रेडिट करणार. वॉट गोज आउट रूलप्रमाणे. म्हणजे जर तुम्ही गुड्सचं डायरेक्शन बघत असाल तर, पण ॲक्च्युली क्रेडिट द इन्कम होणार. एक्सपेन्स जेव्हा रिव्हर्स होतो तो इन्कमचा इफेक्ट येतो, म्हणून टू परचेस रिटर्न असं होतं. आणि म्हणजे पेमेंटचे काही डिटेल्स नाही आहेत तर मग आपण क्रेडिटरला इफेक्ट देणार. क्रेडिटरला गुड्स रिटर्न केलेत तर ही इज अ रिसिव्हर ऑफ बेनिफिट, म्हणून आपण क्रेडिटरला डेबिट करणार. परचेस करताना तो क्रेडिटर असणार. परचेस करताना त्याने आपल्याला गुड्स दिले, क्रेडिट द गिवर ह्या रूलप्रमाणे आपण त्याला तेव्हा क्रेडिट केलं असणार. आता परचेस रिटर्न करतोय तर त्याला आपण मग काय डेटर म्हणणार का? नाही, त्याच क्रेडिटरचा अकाउंटला आपण डेबिट करणार, म्हणून इथे क्रेडिटर अकाउंट येतं. आता कन्फ्यूज व्हाल, आता क्रेडिटर अकाउंट पण लिहिलं आहे, डेबिट पण करतोय, डेटर का नाही? तर त्याच क्रेडिटरला आपण रिसिव्हर ऑफ बेनिफिट म्हणून डेबिट करणार. मग आपली एंट्री काय होणार? क्रेडिटर अकाउंट डेबिट 2,000 टू purchase return account 2,000. Being purchase return entry not recorded in the books, now recorded and rectified. किंवा purchase return entry omitted in the books, now entry passed and rectified. मग कसं लिहूया आपण? Being purchase return entry omitted in books, now entry passed and rectified. ही झाली आपली दुसरी एंट्री. आता तिसरी एंट्री, गुड्स फॉर ₹3,000 सोल्ड टू अंजली ट्रेडर्स ऑन क्रेडिट वेर एंटर्ड इन सेल्स बुक ॲज ₹300 ओनली. आता गुड्स सेल केलेत आणि सेल्स बुकमध्ये एंट्री पास केली आहे, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे चुकलंय काय? फक्त अमाऊंट चुकली आहे. 3,000ची 300 एंट्री पास केली आहे. एंट्री म्हणजे बरोबरच पास केली आहे ना. एंट्री काय येणार आपली? क्रेडिटवरती सेल केलं ना, मग सेल करताना गुड्स बाहेर चालले म्हणून आपण सेल्सला क्रेडिट करणार. टू सेल्स
किंवा सेल्स हे इन्कम आहे तर इन्कमला आपण क्रेडिट करणार. आणि डेबिट कशाला करणार? रिसिव्हर ऑफ बेनिफिटला आपण डेबिट करणार. अंजली ट्रेडर्सला गुड्स दिले ना आपण, अंजली इज रिसिव्हर ऑफ बेनिफिट आणि रिसिव्हर ऑफ बेनिफिटला आपण डेबिट करतो, ते आपले डेटर्स असतात. मग त्याला आपण 3000 करायला हवं होतं, आपण 300 केलं. म्हणजे जो डिफरन्स आहे 2700चा तेवढं कमी केलं ना आपण. सेल्स बुक आपण 2700ने बुक्समध्ये सेल्स कमी रेकॉर्ड झाला आहे. मग आपण परत तीच एंट्री 2700साठी मारू, जेणेकरून आपलं टोटल सेल्स 3000चं बुक होईल. 300 ऑलरेडी मारले, आपण 2700 अजून पास करूया. मग एंट्री काय होणार? अंजली ट्रेडर्स अकाउंट डेबिट 3000 का 300 का नाही 2700 डिफरन्स अमाउंट टू सेल्स 2700 बीइंग, आता आपल्याला नरेशन क्वेश्चन मधूनच मिळेल. गुड्स सोल्ड फॉर 3000 were wrongly recorded as ₹300, now rectified. Being goods sold for ₹3000 were wrongly recorded as ₹300, now rectified. 300 ऑलरेडी मारली आहे आणि 2700 अजून मारल्यावरती टोटल 3000ची एंट्री होणार. तर आपले एरर करेक्ट झालं. मग फोर्थ ट्रान्झॅक्शन, गुड्स ऑफ व्हॅल्यू ऑफ ₹2000 रिटर्न बाय सुमित अँड कंपनी वेर इन्क्लुडेड इन स्टॉक बट नो एंट्री वॉज पास्ड इन बुक्स. मग परत तीच जे पहिला आणि दुसरा ट्रान्झॅक्शन जसं होतं, एरर ऑफ ओमिशन झालं ना. स्टॉक्समध्ये इन्क्लूड केले पण बुक्समध्ये एंट्रीच नाही पास केली आहे, तर मग आपल्याला एंट्री पास करायची आहे. कसली? गुड्स रिटर्नची, सेल्स रिटर्नची. आणि रिटर्न कोणी केले? सुमितने. मग आपण सेल्स रिटर्न करताना गुड्स आत येणार, मग सेल्स रिटर्न अकाउंटला आपण डेबिट करणार. टू सुमित अँड कंपनीने गुड्स आपल्याला दिले तर क्रेडिट द गिवर ह्या रूलप्रमाणे सुमित अँड कंपनीला आपण क्रेडिट करणार. मग आपली जी नॉर्मल एंट्री मारायला हवी होती सेल्स रिटर्नची ती आपण इथे मारणार. सेल्स रिटर्न डेबिट 2000 टू क्रेडिट द गिवर ऑफ गुड्स टू सुमित अँड कंपनी 2000. बीइंग, आपल्याला क्वेश्चनमधूनच नरेशन मिळणार. बीइंग गुड्स रिटर्न इन्क्लुडेड इन स्टॉक बट नो एंट्री वॉज पास्ड इन बुक्स, नाव रेक्टिफाईड. Being goods returned, included in stock, no entry was passed, now rectified. And fifth question, goods purchased for ₹1200 entered in the purchase book as 12,000. आता इथे 1200 ची मारायला हवी होती पण आपण एक्स्ट्रा परचेस केलंय असं दाखवलंय. म्हणजे जो काही डिफरन्स आहे त्या डिफरन्स कितीचा आहे? 12,000 मायनस 1,000 11,10800 ह्या अमाऊंटचा जास्त परचेस रेकॉर्ड झालाय. मग आपल्याला काय करावं लागणार? परचेसची एंट्री रिव्हर्स करावी लागणार एवढ्या अमाऊंटसाठी. मग आपल्याला 12,000 मायनस हे केल्यावरती आपल्याला ही अमाऊंट मिळणार, बरोबर. त्यामुळे परचेसची एंट्री काय होती? जेव्हा गुड्स परचेस केले तेव्हा आपण परचेस अकाउंट डेबिट केलं असणार. टू जो कोण क्रेडिटर आहे कुणाकडून तरी घेतले ना गुड्स, तर इथे पेमेंटचे डिटेल्स नाही तर तेव्हा आपण अज्युम करतो ना क्रेडिट वरती घेतले. मग ही एंट्री आपली क्रेडिट परचेसची झाली. टू क्रेडिटर्स अकाउंट परचेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर अकाउंट अशी ही एंट्री असणार. आपण मारली असणार 12,000 साठी, पण आपल्याला 10,800 रिव्हर्स करायचं. मग ही उलटी होणार, डेबिटचं क्रेडिट आणि क्रेडिटचं डेबिट होणार. मग एंट्री काय होणार? क्रेडिटर अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट. आता इथे आपण परचेस रिटर्न नाही वापरत आहे, त्यांनी रिटर्न नाही केले, आपण परचेस मध्ये चुकून वाढवले ना, 12,000 केलं, आपल्याला परचेसच कमी करायचं आहे म्हणून आपण परचेस अकाउंटला इफेक्ट देतोय. आणि आपली अमाऊंट काय असणार? 10,800. 10,800 ने क्रेडिट केल्यावरती 12,000 मायनस 10,800 आपलं परचेस राहणार 1200चं, जे असायला हवं होतं. आणि आपण नरेशन मध्ये काय लिहिणार? बीइंग
goods purchased for rupees 1200 wrongly entered as 12,000, now reversed and rectified. Being goods purchased for rupees 1200 wrongly entered as 12,000, excess amount reversed and rectified. आणि आता लास्ट क्वेश्चन, an invoice for goods sold to Nita was overcast by rupees 200. आता ओव्हरकास्ट म्हटलं की टोटलिंग एरर आहे, पण कुठलं टोटलिंग एरर? इथे चूक होण्याची शक्यता असते. काय की जनरली आपण जे ओव्हरकास्ट म्हटलं किंवा अंडरकास्ट म्हटलं की सरळ वन साइडेड एरर आहे असं आत्तापर्यंत जे सम्स केले त्याप्रमाणे तुम्ही म्हणाल, पण इथे तसं नाही. इथे बुक्स आपण जनरली आत्तापर्यंत बघितले ना, ते बुक्सचं ओव्हरकास्ट किंवा अंडरकास्ट आहे. सेल्स बुकमध्ये आपण जे सबसिडरी बुक्स मेंटेन करतो ते सेपरेट असतं आणि तिकडे मग टोटलिंग एरर होते आणि मग ती मग आपण जेव्हा अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो पिरियॉडिकली तेव्हा मग ती अमाऊंट चुकीची अमाऊंट जी काय टोटल आहे ती इथे जाते. त्यामुळे मग अकाउंटमध्ये काय म्हणतो वन साइडेड एरर होतात. फक्त एकच अकाउंटमध्ये एरर होतं, कारण की इकडे जे कस्टमर्स किंवा जे सप्लायर्स आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये बरोबर अमाऊंट गेलेली असते. फक्त एका अकाउंटमध्येच जी सेल्स बुक असेल तर सेल्स अकाउंट, परचेस बुक असेल तर परचेस अकाउंट, तर त्या एका अकाउंटमध्येच फक्त एरर झालेला असतो. वन साइडेड एरर, वन अकाउंट एरर असतो. मग तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, तेव्हा आपण एक नोट लिहितो. इथेच आता इथे समजा जास्त आहे तर मग इथे आपण म्हणजे इथे ओव्हरकास्ट झालंय तर मग इथे कमी करतो, इथे कमी झालंय तर इथे वाढवतो, असं करतो ना. करेक्शन पोस्टिंगमध्ये चुकलो ना आपण, म्हणजे तर फक्त पोस्टिंगमध्ये करतो. जर्नल एंट्री पास करत नाही बुक्स रिलेटेड ओव्हरकास्ट अंडरकास्ट असेल तर. पण इथे इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे सगळ्यात, इनवॉइस फॉर गुड्स सोल्ड टू नीता, म्हणजे जे सेल ऑफ गुड्ससाठी आपण जे इनवॉइस बनवलंय त्याच्यात टोटलिंग मध्ये एरर झालंय. म्हणजे इनवॉइस रेज कितीचं झालंय, 200चं झालंय. आपण सेल्स बुकमध्ये इनवॉइसची व्हॅल्यू आता समजा 1000 रुपयाचं असेल त्याच्याऐवजी आपण 1200 रुपयाची टोटल केली इनवॉइसमध्ये, तर मग सेल्स बुकमध्ये आपण नीताचं नाव लिहिलं असणार, त्याच्या पुढे टोटल आपण 1200 लिहिली असणार आणि ती इथे आपण क्रेडिट करताना 1200 इथे क्रेडिट केली असणार. म्हणजे काय, नीताला पण 1200 आणि सेल्स अकाउंटमध्ये पण 1200. मग ही टू साइडेड एरर झालं ना, दोन्ही अकाउंटला इफेक्ट गेलाय, रॉंग इफेक्ट. वन साइडेड एरर राहिलं नाही, म्हणजे इनवॉइसमध्येच मिस्टेक आहे. इनवॉइसचं ओव्हरकास्ट आहे, बुक्सचं ओव्हरकास्ट नाही आहे. परत आपण सेल्स बुक मध्ये कसं एंट्री पास करतो, ही सेल्स बुक असेल तर आपण एंट्री कशी पास करतो, नीताचं नाव लिहिणार, इथे कस्टमरचं नाव लिहिणार आणि त्याच्या पुढे 1200 लिहिणार. का तर इनवॉइस 1200चं बनलंय, 1000चं असायला हवं होतं पण इथे 1200 लिहिलंय. आणि नीताचं अजून सुनीता घ्या तर सुनीताचे 500 रुपये असेल. असं करून सेल्स बुकची टोटल किती झाले, 1700 झाले. आणि 1700च्या ऐवजी आपण 1800 वगैरे केलं तर ही जी बॅलन्स आहे, ही जी टोटल आहे, जेव्हा आपण सेल्स अकाउंटमध्ये सेल्स अकाउंट ओपन करतो डेबिट क्रेडिट, तेव्हा आपण क्रेडिट साईडला सेल्स लिहितो की नाही, टू सन्ड्री फ्रॉम सेल्स बुक, असं करून इथे 1800 रुपयाची एंट्री पास करतो. मग इथे 1700 हवे होते, इथे 1800 केले, प्लस 100 एक्स्ट्रा पडले, तर आपण इथे ह्याला -100 करून करेक्ट करतो. म्हणजे फक्त वन अकाउंटला इफेक्ट गेलेला आहे 100 रुपयाचा डिफरन्सचा. पण इथे ही जी 1200ची अमाऊंट आहे, ह्याच्यात जे 200 रुपये एक्स्ट्रा पडले ह्याची एंट्री इथे 1200 झाली आहे आणि नीताच्या अकाउंटमध्ये पण जे बनलं असणार नीताचं अकाउंट त्याच्यामध्ये पण 1200च डेबिट पडलंय. त्यामुळे हे टू साइडेड एरर्स आहे, दोन्ही अकाउंटमध्ये इफेक्ट आहे, म्हणून ह्याची नोट नाही येणार, ह्याचं एंट्री पास होणार. म्हणजे तुम्ही इन शॉर्ट कसं लिहू शकता, बोलू शकता, बुक्सची टोटलिंग एरर असेल, टोटलिंग एरर कशाची आहे, बुक्सची आहे, सबसिडरी बुक्सची आहे.
आणि मग अकाउंटमध्ये जेव्हा ती एंट्री ट्रान्सफर करतो तेव्हा मग ती चुकीची टोटल पुढे ट्रान्सफर झाली आहे ना, फक्त एका अकाउंटला अफेक्ट होते, तेव्हा त्याला आपण नोट लिहितो. का तर ते वन अकाउंट एरर आहे, वन साइडेड एरर म्हणा, वन अकाउंट एरर आहे. पण जेव्हा इनवॉइसमध्येच एरर झालं असेल, तर तेव्हा काय होतं, फेसबुकमध्ये पण एंट्री, तेव्हा काय होतं, फेसबुकमध्ये पण अमाऊंट 1200 रॉंग अमाऊंट गेली आहे आणि कस्टमर जो कोण डेटर आहे त्याचं अकाउंट पण 1200नेच डेबिट झालं आहे. मग क्रेडिट डेबिट दोन्ही पण रॉंग अमाऊंटने झाली आहे, म्हणजे टू साइडेड एरर्स आहेत. मग ह्याला आपण एंट्रीने रेक्टिफाय करतो. टू साइडेड एरर्स म्हणतो ह्याला आपण जर्नल एंट्रीने रेक्टिफाय करतो. आता ह्याचं मग रेक्टिफिकेशन कसं होणार, सेल्स जास्त पडलाय ना, 1000चा सेल होता आणि आपण चुकून 1200चं रेकॉर्ड केलंय, तर सेल्स एंट्री रिव्हर्स करायचं. इथे कसं आपण परचेस जास्त झालंय तर परचेसची एंट्री रिव्हर्स केली आहे, तशीच इथे सेल्सची एंट्री रिव्हर्स करणार. सेल्सची एंट्री आपण कशी पास केली असती, सेल्स बाहेर चालले तर सेल्स अकाउंटला आपण क्रेडिट करणार आणि डेटर्स इज द रिसिव्हर ऑफ गुड्स, डेटर्स अकाउंटला आपण डेबिट करणार. ही सेल्सची एंट्री पास केली असणार. तर डेटर कोण आहे इथे, नीता अकाउंटला डेबिट केलं असणार, डेबिट द रिसिव्हरने 1200ने केलं असणार. 200 रुपये जास्त झाले, तर आता आपल्याला 200 रुपये रिव्हर्स करायचे आहेत, तर ही एंट्री आपण रिव्हर्स करणार. नीता अकाउंट क्रेडिट करणार, सेल्स अकाउंट डेबिट करणार आणि अमाऊंट काय 200. सेल्स अकाउंट डेबिट टू नीता अकाउंट 200 being invoice for goods sold was overcast by ₹200, now rectified. And invoice for goods sold was overcast by ₹200, now rectified. हे एवढं एक्सप्लेनेशन का दिलं, कारण की एका शब्दामुळे सगळा अर्थ बिघडतो. म्हणजे कसं म्हणतो ना, तेच केलं असतं, ओव्हरकास्ट. त्याला वन साइडेड एरर म्हटलं की सगळं चुकलं. हे वन साइडेड एरर नाही आहे, हे समजण्यासाठी इनवॉइसचा अर्थ समजला पाहिजे. म्हणजे काय, इनवॉइसचा ओव्हरकास्ट झालं म्हणजे काय, सेल्स आपण जास्त पडली आहे. मग इथे जसं परचेस जास्त पडली आहे त्याची एंट्री आपण रिव्हर्स केली, तसं इथे सेल्स जास्त पडली आहे त्याची एंट्री रिव्हर्स करायचं आहे. हे समजलं पाहिजे. एक्झाममध्ये घाई गडबडीत इनवॉइस इग्नोर होतो, फक्त ओव्हरकास्ट अंडरकास्टकडे लक्ष जातं आणि चुका होऊ शकतात. म्हणून एवढं मोठं एक्सप्लेनेशन झालंय. तर अशा चुका आता तुमच्या तरी होणार नाही. तर हा झाला तुमचा इलस्ट्रेशन 4, जो टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 259 वरती आहे. एक्सप्लेनेशन आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलवरही विचारू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.